रवा नारळाचे मोदक खायला खूपच टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत. आपल्या गणपती बाप्पालासुद्धा खूप आवडतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी रवा नारळाचे मोदक. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 वाटी केशर घातलेलं दूध घेतलेलं आहे, गरम दुधात केशर घालून घेतलेलं आहे मी, आणि 2 चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला. वेलचीसुद्धा मी साखर बारीक करताना यामध्येच घातलेली आहे. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला तूप न घालताच रवा व्यवस्थित मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. चार ते 5 मिनिट मी मीडियम गॅसवर तूप न घालताच रवा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे तूप. तूप घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर रवा भाजून घ्यायचा आहे. तूप घातल्यानंतर सुद्धा मी 2 मिनिट रवा भाजून घेतलेला आहे. एकूण मी 7 ते 8 मिनिट हे रवा भाजून घेतलेला आहे. असा मस्त रवा भाजलेला आहे. याचा सुगंध सुद्धा येत आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला ओल्या नारळाचा चव. ओल्या नारळाचा चव घातल्यावर सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट हे रवा आणि ओल्या नारळाचा चव व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे, कारण यामधला रवा भाजलेला आहे अगोदरच. ओला नारळाचा चव सुद्धा आपला व्यवस्थित रव्याबरोबर भाजलेला आहे. नारळाचा चव घातल्यानंतर मी 2 ते 3 मिनिट हे परतून घेतलेला आहे. व्यवस्थित भाजलेला आहे नारळाचा चव आणि रवा आपला. यामध्ये घालायची आपल्याला मिल्क पावडर, त्यानंतर पिठी साखर. मी वेलचीसुद्धा साखरेबरोबर बारीक करून घेतलेली आहे. परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला केशर घालून घेतलेलं दूध घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर. आता आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खूप छान लागतात अशा प्रकारचे जे रवा नारळाचे मोदक आणि गणपती बाप्पाला सुद्धा खूप आवडतात. दूध घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटात आपलं मिश्रण असं घट्टसर झालेलं आहे. आणखीन आपल्याला 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. असं मस्त आपलं दाटसर असं मिश्रण झालेलं आहे. एकदम असं ड्राय झालेलं आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं मिश्रण. तर खाली काढून घेऊया आपण. आपलं मिश्रणसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे. इथं मी एक मोदकचा साचा घेतलेला आहे. तर थोडंसं यामध्ये अगोदर पिस्ता घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे. एक्स्ट्राच आपल्याला हे
मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मोदक झालेला आहे. खायला सुद्धा खूप छान लागतात. अशा प्रकारे आपल्याला बाकीसुद्धा मोदक बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरघळणारे आपले रवा नारळाचे मोदक तयार झालेले आहेत. करायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. गणपती बाप्पालासुद्धा खूप आवडतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.